आपल्या माइंडसेट अकॅडमी काटोल या प्लॅटफॉर्मवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे MPSC ग्रुपची तलाठी भरती मेंटरशिप बॅच. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मेंटरशिपचं काय गरज आहे? ठीक आहे, बरेचसे महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक अभ्यास करतात. महत्वाचा मुद्दा म्हणजे का नेमकं आपल्याला वाचायचं काय आहे, अभ्यास कसा करायचा आहे आणि लक्षात कसं ठेवायचं आहे. कारण की रिअल पेपर जो असतो, MPSCचा जो पेपर असतो हा ग्रुप सीचा, हा फक्त 100 मार्कासाठी असतो, 100 प्रश्न असतो आणि 60 मिनिटासाठी असतो. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये एकूण 7 सब्जेक्ट असतात, 6 सब्जेक्ट असतात. प्रत्येक सब्जेक्ट वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, म्हणजे 60 मिनिटामध्ये तुम्हाला सर्व आलं पाहिजे. त्यासाठीच आपण ही बॅच सुरू केलेली आहे, MPSC ग्रुप सी 2026 ची तलाठी भरती मेंटरशिप बॅच. तर मेंटरशिप बॅच मध्ये नेमकं तुम्हाला काय काय मिळणार आहे तर बघा, मेंटरशिप बॅचचा उद्देश काय आहे तर 65 डेज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, टेस्ट द्यायची आणि अनालिसिस करायचं आहे. कारण की याच्याशिवाय तुम्ही ग्रुप सी मध्ये पास होऊ शकत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला पास व्हायचं असेल आणि तलाठी भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर MPSCचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्ही MPSCचा जर अभ्यास करत नसाल तर हे पॉसिबल होणार नाही. ठीक आहे, आता नेमकं तुम्हाला मार्क किती घ्यायचे आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे का तलाठी भरतीमध्ये प्री पण आलेली आहे, आता प्री एक्झाम आणि मेन्स आहेत. म्हणजे आधी कसं होतं, एकच एक्झाम होती, 1 एक्झाम आणि कट ऑफ होता. पण आता तसं नाही, कारण की इथे घोळ होत होता. इथे TCS कंपनी तलाठी भरती घेत होती, इथे घोळ होत होता. म्हणून त्यांनी काय केलं, MPSC कडे स्पूर्द केलाय तलाठी भरतीला. मग MPSC ने काय केलं, तलाठी भरती आता 2 पेपर होणार आहे. पहिला 100 मार्काचा आणि दुसरा 400 मार्काचा. तुम्ही दोन्ही पेपर पास झाल्यावरच तलाठी बनणार आहेत. पहिले एकच पेपर पास झाल्यावर तलाठी बनू शकले होते. ठीक आहे, मग आता हे जर करायचं आहे तुम्हाला आणि हे MPSC ने घेतलेलं आहे, तर मग तुम्ही MPSC बद्दल तुम्हाला माहित असायला पाहिजे की नेमके MPSC कसे प्रश्न विचारतात, काय विचारतात. ठीक आहे, तर त्याच्यासाठी एक छोटासा प्लॅन मी आणलेला आहे. बघा, 100% बेनिफिट देणारा हा प्लॅन आहे आणि 100% वर्किंग प्लॅन आहे. ठीक आहे, आणि हा जो प्लॅन आहे हा असणार आहे ऑनलाईन. ठीक आहे, ऑनलाईन हा प्लॅन असणार आहे, ऑफलाईन हा प्लॅन नसणार आहे. याची प्रॉपर फीज असणार आहे आणि तुम्हाला प्रॉपर अभ्यास कसा करायचा आहे, कशा पद्धतीने पास व्हायचा आहे. कारण हा 100% शुअर वर्किंग प्लॅन आहे. 100% वर्किंग प्लॅन म्हणतो आपण याला, मेंटरशिप प्लॅन. आणि तो माइंडसेट अकॅडमी अंतर्गत तुम्हाला मिळत आहे. म्हणजे माइंडसेट तुमचं काय असायला पाहिजे अभ्यास करत असताना, ते सर्व काही. आणि तुम्हाला या मेंटरशिप मध्ये एकूण 60 मार्क मिळाले पाहिजे, हा उद्देशाने हा प्लॅन तयार केलेला आहे. ठीक आहे, क्लिअर येते का? कट नको करू. त्यानंतर बघा, आता याच्यामध्ये नेमकं आपण काय करणार आहोत. तर पहिली गोष्ट, आता तुम्हाला PYQ माहित नाही. नेमके PYQ म्हणजे काय तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. हे तुम्हाला माहित नाहीये, तर हे माझ्याकडून मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स देणार की कशा पद्धतीने PYQ चा अभ्यास करायचा. कारण MPSC कडे तलाठी गेलेली आहे, म्हणजे तलाठी हा तुमचा फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे यावेळेसचा. आधी जर तुम्ही आधी दिलं असेल सरळ सेवा एक्झाम, पण तलाठी भरतीचा हा फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे. मग फर्स्ट अटेम्प्ट तलाठी भरतीचा असणार आहे, तर तलाठी भरती गेली कोणाकडे, ती MPSC कडे गेली. म्हणजे आपल्याला अभ्यास तलाठीचा नाही करायचा आहे, आता आपला अभ्यास MPSCचा करायचा आहे. म्हणून MPSCचा आतापर्यंत जेवढे काही प्रश्न झालेले आहेत, एकूण 21,000 प्रश्न झालेले आहेत. 21,000 प्रश्न म्हणजे 2011 पासून तर 2026 पर्यंत जेवढे पण MPSC चे पेपर झाले त्याचा प्रॉपर आपण प्रॅक्टिस करणार आहोत. हे तुम्हाला सगळं मिळणार आहे. दुसरा पॉइंट आहे की 2021 ते 2025 पर्यंत पासून, म्हणजे 2021 पासूनचे पेपर्स तलाठी म्हणजे मला MPSC चे ग्रुप बी आहे, ग्रुप सी आहे, PSI आहे, STI आहे, ASO आहेत, सब रजिस्ट्रार आहे, क्लर्क आहे. ठीक आहे, हे सगळं काही राज्यसेवा, डेप्युटी कलेक्टरला जेवढेही पेपरचे प्रश्न आहे ना, हे प्रॉपर आपण इथे एक्सप्लेन करणार आहेत. कशा पद्धतीने पेपर सोडवायचा होता, कशा पद्धतीने अभ्यास करायचा होता आणि कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचा आहे, जेणेकरून 60 मिनिटामध्ये नाही काय तर तुमचे 95+ तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजे. कारण की तुम्हाला माहितीच आहे, प्रश्न फक्त सिंपल येत नाही. हा प्रश्न सिंपल आहे, 4 ऑप्शन आहे असा प्रश्न येत नाही. फर्स्ट ऑफ ऑल पहिलं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट, तिसरं स्टेटमेंट, चौथं स्टेटमेंट, मग त्याचे पर्याय असतात. मग ह्या प्रश्न कसा सोडवायचा, कारण की प्रत्येक क्वेश्चन साठी तुम्हाला फक्त 36 सेकंद मिळणार आहेत आणि 36 सेकंद मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यासाठीच आपला तलाठी भरती मेंटरशिप प्रोग्राम आपण तुमच्यासाठी आणलेला आहे. तर याच्यामध्ये 2021 ते 2025 पर्यंत सर्व पेपरचे अनालिसिस होणार आहे प्रॉपर, की राज्यपाल हा एक पद आहे, त्याची नियुक्ती कोण करते, मग सध्या राज्यपाल कोण आहे,
त्याचे कार्यकारी अधिकार कसे असतात, त्याला कोणकोणते फायदे होतात, त्याचा पगार किती आहे, हे सर्व काही आपण डीपली अभ्यास करणार आहोत. जसं की एखादा प्रश्न जर असला, हा प्रश्न आहे, याचं उत्तर हे आहे, मग हे 3, 2, 3, 4 हे तुम्हाला चुकीचे उत्तर देतात. मग या दुसरा जो ऑप्शन आहे, दुसरा जो स्टेटमेंट आहे, मग त्याचा अर्थ काय होता, याचा अर्थ काय होता, याचा अर्थ काय होता. कारण की एमपीएससी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. एमपीएससी शिवाय तुम्ही तलाठी भरती क्रॅक करू शकत नाही. त्यासाठीच ह्या मेंटरशिप प्लॅन मी तुमच्यासाठी आणलेला आहे. त्यानंतर हे झालं. त्यानंतर करंट अफेअर असतात, चालू घडामोडी, महाराष्ट्रात काय चालू आहे, जिल्ह्यात काय चालू आहे, देशात काय चालू आहे, इंटरनॅशनल लेवलवर काय चालू आहे, हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर करंट अफेअर तुम्हाला करणं इम्पॉर्टंट आहे. तर करंट अफेअर कोणते करायचे, महिनेवारी करायची का वर्षांनी करायची, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर प्रेडिक्शन टॉपिक. आता बघा 2 महिने, ह्या सगळ्या अभ्यासला किती महिने बाकी आहेत, फक्त 2 मंथ आहे. मग 2 मंथ मध्ये जर 7 सब्जेक्ट पूर्ण कंप्लीट करायचे असेल, टू द पॉइंट, नेमकं पेपरला काय येणार आहे, काय नाही येणार आहे, हे जर तुम्हाला माहित करायचं असेल तरच मेंटरशिपला तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. आता आपण अभ्यास कसा करणार आहोत, तर सब्जेक्ट नुसार तुम्हाला स्टडी प्लॅन मिळणार आहे. ठीक आहे. सब्जेक्ट नुसार म्हणजे जसं की पॉलिटी हा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये घटना निर्मिती हा टॉपिक आहे. गणितामध्ये गेलं तर अंकमालिका हा टॉपिक आहे. रिझनिंग मध्ये गेलो तर अक्षरमालिका हा टॉपिक आहे. त्यानंतर इतिहासामध्ये गेलो तर ब्रिटिशांचे कायदे हा टॉपिक आहे. तर प्रत्येक दिवसाला तुम्हाला टॉपिक मिळणार आणि त्या टॉपिकला कम्प्लीट करण्यासाठी तुमच्याकडे 2 दिवस असणार. ठीक आहे. मग त्याच्यावर मी स्वतः टेस्ट बनवणार. ते टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. जे प्रश्न त्याच्यातले चुकले ते तुम्हाला काढून ते का बरं चुकले, त्यानंतर त्याच्यावर ऑनलाईन आपले लेक्चर होणार आहे. म्हणजे जो टॉपिक मी सांगेल तो तुम्हाला करायचा आहे, त्याच्यावर पण प्रश्न येतात. ठीक आहे. तर सब्जेक्ट वाईज स्टडी प्लॅन तुमच्याकडे असेल. त्यानंतर डेली ऑनलाईन लेक्चर असेल. आता हे ऑनलाईन लेक्चर गुगल मीटवर असेल किंवा आपली ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, तिचं नाव आहे माइंडसेट अकॅडमिक काटोल. माइंडसेट अकॅडमिक काटोल हे आपल्या प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे. तिथे तुम्हाला हे संपूर्ण लेक्चर मिळणार आहेत डेली. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 65 डेज मध्ये एकूण किती लेक्चर आपण घेणार आहेत, तर सकाळी 1 घेणार आहे, सायंकाळी 1 घेणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी सकाळी जॉईन झाले ते सकाळी जॉईन करू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटते की सकाळी मला लेक्चर झालाय पण आता मला रिव्हिजनची गरज आहे, तर तुम्ही सायंकाळी ते लेक्चर घेऊ शकता. म्हणजे 100 लेक्चर आपण 65 दिवसासाठी देणार आहोत. त्यानंतर डेली टार्गेट एक्सप्लेनेशन. जे काही तुम्हाला मी डेली टार्गेट देणार, तुम्ही त्याच्यावर अभ्यास करणार, त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार, त्याच्यावर प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, जेणेकरून 65 डेज मध्ये तुम्ही तलाठी भरतीचा जो पहिला पेपर आहे तो 100% क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे. कारण की माइंडसेट अकॅडमी त्याच्यासाठी काम करते. आता हे सगळं झाल्यावर, हे सगळं सर झालं, आमचं डेली लेक्चर झाले, डेली टार्गेट झाले, पण आमची टेस्ट सिरीज, तर रोजची तुम्हाला टेस्ट तर येणारच आहे. म्हणजे एक टार्गेट द्यायचा, त्याच्यावर 100 प्रश्न बनवेल, ते तुम्हाला तुमच्या टेलिग्रामवर व्हॉट्सअपला येईल. मग ते तुम्ही सॉल्व्ह करा. हे झाली तुमची टॉपिक वाईज टेस्ट. मग असते रिअल पेपर, तर आपला 100 मार्काचा असतो ना, 7 सब्जेक्ट असतात, तर त्या तुम्हाला 5 फुल टेस्ट मिळणार. ठीक आहे. बघा इथे मी मेन्शन केलाय 5 टेस्ट सिरीज मिळणार तुम्हाला फुल लेंथ मध्ये. ठीक आहे. तर म्हणजे काय होणार ना, आणि टेस्ट सिरीज अशाच बनेल जे प्रेडिक्शन असेल. कारण आपल्या माइंडसेट अकॅडमी अंतर्गत आतापर्यंत मी 3 पेपर बनवले. त्या 3 पेपर मधून एमपीएससी ला आतापर्यंत 45 प्रश्न रिपीट झालेले आहेत. म्हणजे मला सांगा, तुम्हाला हे सगळं आधीच जर कळलं की नाही कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कशा प्रश्न येऊ शकते, तर तुम्हाला फायदा होईल ना. 2 वर्ष तुमचे वाचेल. 2 महिन्यामध्ये पुरा सिलेबस कव्हर होईल तुमचा. संपूर्ण तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करू शकता. आता हा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन कसा करायचा, त्यासाठी मी तुम्हाला आता माहिती देणार आहोत. ठीक आहे. तर मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करण्यासाठी तुम्ही गुगलला जा, प्ले स्टोअरला ॲप डाउनलोड करा, माइंडसेट अकॅडमी काटोल असं टाका, किंवा गुगलला तुम्ही माझं नाव टाकू शकता, मयूर साठवणे म्हणून, मयूर साठवणे सर माइंडसेट अकॅडमी काटोल असं टाकू शकता. किंवा तुम्ही ChatGPTला विचारा, माझा नंबर पण सांगेल ChatGPT. ठीक आहे. जर तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला नाही सापडत आहे सर, तर माझा मोबाईल नंबर आहे 9657432254. याच्यावर तुम्ही तलाठी भरती असा मेसेज करा व्हॉट्सअपला. मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे आणि कशा पद्धतीने नाही. ठीक आहे. आता हे ते फीस बर खूप कमी आहे. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही फीस खूप जास्त कमी ठेवलेली आहे. तर ही संपूर्ण जो मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याची टोटल जर फीसचा विचार केला
तर 2499 मध्ये हे टोटल तुम्हाला मिळणार आहेत. याच्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार, नोट्स मिळणार, लेक्चर मिळणार, तुम्हाला माइंडसेट मिळणार की कशा पद्धतीनं करायचं आहे आणि कशा पद्धतीनं नाही. कारण जे प्रश्न आपल्या माइंडसेट अकॅडमी अंतर्गत जे 3 पेपर बनवलेले आहेत, टेस्ट 1, टेस्ट 2 आणि टेस्ट 3, याच्यामधले 45 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ग्रुप टीम जे बनवेल ते तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. कारण की तुम्ही अशाच वाया न घालवता तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9657432254. ठीक आहे, आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी जॉईन झाले आहेत. लातूरचे विद्यार्थी आहेत, तपनीचे विद्यार्थी आहेत, नागपूर डिस्ट्रिक्ट, बुलढाणा, सगळे विद्यार्थी जॉईन झाले मेंटरशिपमध्ये. कारण की जर तुम्ही हा प्लॅन घेतला, डबल प्लॅन घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया मेंटरशिप प्रोग्रामला. लवकरात लवकर जॉईन करा आणि अभ्यास करा. अभ्यासाशिवाय पर्याय नाही.